भाजी आपली रेडी झालेली आहे। शेवग्याच्या शेंगाची भाजी आपण बनवलेली आहे आणि टेक्स्चर पण खूप छान आलेला आहे। कलर, ग्रेव्ही वगैरे ग्रेव्हीची बनवलेली आहे। मसाला शेवग्याची भाजी खूप छान वाटते खायला। बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। सबस्क्राईब करा प्लीज। थँक्यू। जय भीम मंडळी, अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज बनवूया आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी। आमच्याकडे झाड आहे तर आता आमच्याकडे शेवग्याची शेंगा आता निघालेले आहे बघा। तर मी आता शेवग्याच्या शेंगा आता घरूनच तोडून आणलेले आहे, ताज्या ताज्या पण आहे। तर चला तर आता आपण यांना छान स्वच्छ धुवून आपण छान कापून घेऊया आणि बनवायला सुरुवात करूया। छान वाटते खायला। बघा शेंगा आता सीजन आलेला आहे शेंगाचं, शेवग्याच्या शेंगा। तर झाड आमच्याकडे आहे अवेलेबल, तर त्यातल्या शेंगा मी आता तोडून आणलेल्या आहे। तर आता मी ह्या शेवग्याच्या शेंगाची आता भाजी मी बनवायला सुरुवात करते। तर आता याला स्वच्छ धुवून छान छोटे छोटे आपण याचे तुकडे करून घेऊया। बघा छान आपल्या आता कापून झालेले आहे शेंगा मस्त। शेवग्याच्या शेंगा याला मुंग्याच्या शेंगा पण म्हटल्या जाते। तर आता याच्यासाठी जे लागणारे साहित्य आहे मी हे घेतलेलं आहे बघा। आता मी याच्यासाठी घेतलेले आहे 2 कांदे, 1 टमाटर, थोडीशी पालक घेतलेली आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे। तर आता आपण याचा पेस्ट तयार करूया। थोडे कांदे भाजून घेते तव्यावर। तवा ठेवलेला आहे, कांदे ॲड करत आहे मी। सोबतच हे शेंगदाणे जे आपण घेतलेले होते ते पण ॲड करत आहे बघा। आणि याला छान होऊ देते। थोडंसं तेल ॲड करते। जास्त मसाले टाकायची गरज नाही, सिंपलशीच रेसिपी आहे। असेच छान वाटतात खायला। आता कांदे छान होऊ देते। कांदे आपले छान भाजून झालेले आहे बघा। आता आपण याचा पेस्ट तयार करून घेऊया। आता मी पेस्ट तयार करायला सुरुवात करत आहे बघा। टमाटर ॲड केलेले आहे, थोडीशी पालक ॲड केलेली आहे आणि जे आपण हे कांदे घेतलेले होते ते सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करत आहोत। आणि याचा आता आपण पेस्ट तयार करून घेऊया। ठेवलेली आहे आपण। आता याच्यामध्ये 5 ते 6 चमच तेल ॲड करूया। झालेला आहे तर आपण आता याच्यात तेज पण ॲड करूया। थोडंसं जिरं ॲड करूया आणि जे कांदे आपण कापून घेतलेले होते ते ॲड करूया। आता कांदे छान होऊ देते, लाल झालेले आहे बघा। आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट टाकूया 1 ते 2 चम्मच, 2 चम्मच छोटे चम्मचने। आणि सोबतच याच्यामध्ये आपण जे मसाला तयार करून घेतलेला आहे बघा। मसाला छान झालेला आहे। तर आपण याच्यामध्ये धनिया पावडर ॲड करतो याच्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच, हळद आणि 2 चम्मच तिखट टाकत आहे बघा। आणि गरम मसाला ॲड करता याच्यामध्ये, जो सुहानाचा आहे तो माझ्याकडे। सुहानाचा गरम मसाला आहे तो मी ॲड करत आहे। आणि याला आता थोडंसं 2 मिनिटं होऊ देते छान मसाले कमी आचेवर। त्यामध्ये चवीनुसार नमक ॲड करते बघा। आणि जो आपण पेस्ट हे केलेला होता तर आपण याच्यामध्ये ॲड करू। पाणी आहे थोडंसं ते मसाल्याचं। आणि याला थोडंसं होऊ देते। झालेलं आहे
बघा कलर किती छान आलेला आहे. वाव, सुगंध पण छान आलेला आहे आणि मसाल्याने तेल सोडलेलं आहे आणि कलर पण छान आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये ज्या शेंगा आपण घेतलेल्या होत्या त्या आपण याच्यामध्ये ॲड करूया. बघा, आता याला थोडं शिजू देते. भाजीमध्ये तेल पण सोडलेलं आहे छान. तर आपण ना याच्यामध्ये पाणी न ॲड करता आपण इथे पाणी ॲड करूया. बघा, जेणेकरून भाजी मुरायला सुरुवात होईल. आता आपण याच्यावर पाणी ॲड करूया. बघा, आता पाणी ॲड केलेलं आहे. आता ती भाजी छान म्हणजे लागणार नाही आणि छान व्यवस्थित होणार, शिजतील पण आपल्या शेवग्याच्या शेंगा. भाजी आपली रेडी झालेली आहे. कलर किती छान आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया. जे आपण पाणी घेतलेलं होतं ते. तर थोडंसं अर्धा ग्लास पाणी पुन्हा ॲड करते मी, जेणेकरून भाजी आपल्याला शिजायला. थोडंसं व्हायचं आहे. पुन्हा 5 मिनिटं झाकून ठेवली. बघा, भाजी आपली रेडी झालेली आहे. कलर पण आलेला आहे, शेंगा पण छान शिजलेल्या आहे. बघा, आता आपण याच्यामध्ये चला सांबार ॲड करूया. बघा, आणि आता सर्व करायला सुरुवात करूया. भाजीचा कलर, भाजीचा बघा किती छान कलर आलेला आहे आणि खायला पण टेस्टी वाटते. आणि मुंगण्याच्या शेंगा म्हटलं की शेवग्याच्या शेंगा म्हटलं की खरंच पौष्टिक आहेत. भरपूर काही बिमाऱ्या याच्यापासून कमी होतात, तर खाल्ली पाहिजे. बघा, तेल पण सोडलेलं आहे आणि आपण पालक जी टाकलेली होती थोडीशी ॲड केलेली होती, तर त्याच्यामुळे तो कलरच थोडासा काळपटसा येतो, कलर छान येतो ग्रेव्हीला. चला तर सर्व करूया. आपली रेडी झाली.